विकासाची संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल. शहापूर तालुक्यातील किनवली परिसरात असलेल्या वाचकोले कातकरीवाडीमधील शेतकरी चंद्रकांत सावळाराम पवार या आदिवासी होतकरू तरुणाने कष्टाचा घाम गाळून यशाचा मळा फुलवला आहे. शहापूर आदिवासी विकास प्रकल्प आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून 46,50,000 रुपयांचा अनुदान स्वरूपावर वडिलोपार्जित असलेल्या 4.5 एकरातील 1.5 एकर जागेत 2 पॉलीहाऊस उभारले आहेत. यात तिखट व मध्यम चवीच्या मिरचींची लागवड केली आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून 3 महिन्यांपूर्वी आणलेली मिरचीच्या रोपांचे संगोपन करून चांगली मशागत, पाणी, खत, खुरपणी असे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्याने मिरचीच्या रोपाने सध्याच्या कडक उन्हातही मस्त बाळसे धरले आहे. मजुराचा तुटवडा व महागडी मशागत परवडत नसल्याने मिरची पिकाच्या लागवडीसाठी कुटुंबातील सर्वच माणसे काबाड कष्ट करत असून मशागतीसाठी 50,000चा खर्च आला आहे. लहानपणापासूनच शिक्षणाबरोबर शेतीमध्ये स्वारस्य असलेल्या चंद्रकांत पवार यांनी दुग्ध व्यवसाय, भात शेतीला जोड व्यवसाय म्हणून काकडी, भेंडी अशी पिके या अगोदर घेतल्याने अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. आदिवासी कातकरी कुटुंबात जन्माला आल्याने जगण्याचा संघर्ष 5वीलाच पोचलेला असल्याने जगण्याची धडपड मात्र त्यांनी सोडली नाही. आपल्या कष्टाच्या घामातून फुलवलेल्या मळ्यातून येत्या 2 ते 3 महिन्यात दर्जेदार उत्पन्न मिळेल असा विश्वास चंद्रकांत यांनी व्यक्त केला आहे. चंद्रकांत पवारांच्या या धाडसी प्रयत्नाला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी हिवाळे, जिल्हा कृषी अधीक्षक रामेश्वर पाचे, उपविभागीय कृषी अधिकारी बानगुडे, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, कृषी सहाय्यक संदीप पवार, आदिवासी प्रकल्पाचे लेखा अधिकारी पंढरीनाथ वेखंडे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी देऊन चंद्रकांत पवार यांना मार्गदर्शन केले आहे. माझ्यासारख्या होतकरू आदिवासी तरुणाने कुठेही चाकरी न करता स्वतःचा व्यवसाय करावा म्हणून या प्रोजेक्टसाठी आदिवासी विकास विभाग प्रकल्प व कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळावे. आदिवासी समाजातील अनेक तरुण आज बेकार फिरत आहेत. त्यांनीही या प्रकल्पाला भेट देऊन असा उपक्रम राबवावा असे मला वाटते. ब्युरो रिपोर्ट, माय मराठी न्यूजसाठी श्यामकांत पतंगराव.